श्री शिवलीलामृत अध्याय 9. ब्रह्मराक्षस, ब्राह्मण आणि शबर दाम्पत्याचा उद्धार. श्री गणेशाय नमः. जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो तिथे जन्ममरण, संसार भय याचे अस्तित्व नसते. याची कथा सूत सांगतात. वामदेव व ब्रह्मराक्षस यांची. सूत म्हणतात, वामदेव नावाचा ऋषी महाज्ञानी व परम शिवभक्त होता. एके दिवशी अरण्यातून भटकताना त्याची भेट ब्रह्मराक्षसाशी झाली. ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी अंगावर धावून गेला, पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची असुर वृत्ती नाहीशी होऊन त्याच्यात सात्विकता उत्पन्न झाली. आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वामदेवाला कळले पण नाही. पण ब्रह्मराक्षसाने त्याचा पूर्व इतिहास सांगितला. मागील जन्मी तो दुर्जय नावाचा राजा होता. त्याने अनेक पापकर्मे केली, त्याचीच फळे मी भोगत आहे. पण तुमच्या स्पर्शाने मी पापमुक्त झालो, हे कसे काय? तेव्हा वामदेवाने त्याला भस्म महिमा व भस्म धारण विधी सांगितला. भस्म महिमा ऐकून ब्रह्मराक्षस पावन झाला. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी व औषध याविषयी मनात नेहमी श्रद्धा हवी, तरच त्याची अनुभूती येते. शबर दाम्पत्याचा आता उद्धार बघणार आहोत. सूत सांगतात, जो श्रद्धेने भस्म धारण करतो त्यावर कायम शंभूची कृपादृष्टी असते. पांचाल देशाचा राजा सिंहकेतू पराक्रमी होता. तो शिकारीसाठी गेला होता. काही भिल्ल पण त्याच्याबरोबर होते. त्यातील एका भिल्लाला एक शिवलिंग दिसले. त्याने ते राजाला दाखवले. भिल्लाने ते शिवलिंग घरी नेण्याची परवानगी मागितली. राजाने ती मान्य करून भिल्लाला साधा पूजाविधी सांगितला. त्याला चिताभस्माचे महत्त्व पण सांगितले. तो शबर ते शिवलिंग घेऊन घरी आला व त्याची नित्य चिताभस्माने पूजा करू लागला. एक दिवस शबराला चिताभस्म मिळाले नाही. तो निराश झाला. हे पाहून त्याच्या पत्नीने आत्मदहन करून आत्मसमर्पण केले. शबराने पूजन करून नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली, तर काय आश्चर्य, हाकेसरशी पत्नी धावत आली. शिवलीलाच ती. देवानेच भक्ताची परीक्षा घेऊन त्यावर कृपादृष्टी केली. असा हा शिवमहिमा अपरंपार आहे. श्री सांब सदाशिव चरणार्पणमस्तु.